तर गाईस तुम्ही बघू शकता आम्ही निघालोय वर्सोवायला निघाले आता. आमची गाडी मम्मी पप्पा आलेत बघू शकता. गणपती बाप्पाचं नाव घेतलं आता निघतो गाईच. हाय मी गाडीमध्ये झोपून गेलो होतो. मी बघू शकता मार्जिनमध्ये किती पाऊस चालू आहे. जाम भयानक पाऊस चालू आहे. आम्हाला समोरचा रस्ता तिकडे ना दिसत नाही वाळशीतमध्ये. एवढं दिसत. रात्रीचे 4 वाजलेत. आता आम्ही घाट सोडून आलोय खाली. बघू आता चाय पितो. बेकार थंडी आहे, जाम बेकार. चाय भेटलाय बाय आता. एक नंबर काम झालंय. फायनली तुमचा भाऊ ओझरला पोहोचलोय आम्ही सगळे आता इथे. ओझरला आलोय गणपतीचं दर्शन करायला. इकडे बघू शकता माझे पप्पा, ड्रायव्हर काका, मम्मी ताई इथं थांबले. बोर्डवरती दिलेलं आहे कधी ओझरला आलं तर इथं स्टे करायला जागा भेटन. व्हिडिओमध्ये नीट दिसत नाही पण हाय स्टे करायला जागा भेटेल इथं. आम्ही आलो आता इथं मंदिरापाशी, पण मंदिराचं एंट्रेस बंद असेल आय थिंक. बघू मागच्या साईडने एक रस्ता आहे. आता सकाळी 5 वाजता तिथनं असते जागा भेटते. आम्ही आलो आहे आतमध्ये मंदिराच्या मागच्या साईडने. तुम्ही बघू शकता आतमध्ये कसलं भारी वाटतंय. आतमध्ये व्हिडिओ काढणं अलाउड नाही तरी मी एक व्हिडिओ टाकेन एडिट करून. हाय गाईज, बाप्पांचं दर्शन झालंय. आता वर्सोबायला निघालोय. गाडीत पेट्रोल टाकायला चाललोय. बघू आता पुढे कसं होतंय मी तुम्हाला दाखवेन. तर झालं आता पेट्रोल वगैरे टाकून. आता आम्ही निघाले वर्सोबाईच्या दिशेने. मी मधली व्हिडिओ नाही टाकली, झोप लागून गेली ती मला 1 तासासाठी. दाखवतो आता तुम्हाला. आम्हाला इथून पुढं जाता नाही येणार. घाटामध्ये दरड कोसळली. इथून जवळजवळ वर्सोबाई असेल 7-8 किलोमीटर. बघू आता इथपर्यंत आम्हाला चालत जावं लागेल. गाडी तर आता वरती येऊ नाही शकत. काय सांगू तुम्हाला पूर्ण व्हिडिओ दाखवली असती पण आज आमची लय वाट लागली. पावसाने पूर्ण वाट लावून टाकली. तुम्हाला पूर्ण व्हिडिओ दाखवणार होता. जवळजवळ आम्ही आलतोच पूर्ण वर्सोबाईच्या दर्शनासाठी, पण रस्त्यामध्ये दरड कोसळली म्हणून आम्हाला पुढे येता आलं नाही. तर आम्ही 4 ते 5 किलोमीटर चालत आलो वरती. तरी पण अजून एक डोंगर चढून वरती जायचं. तर तुम्हाला मी दाखवतो. तरी पण इथला व्ह्यू बघा तुम्ही. पप्पां संख्येत चाललंय. बघू शकता व्ह्यू किती चांगला आहे. कसलं भारी वाटतं बघा. बघू शकता. बघू शकता.
व्ह्यू बघू शकता तुम्ही, व्ह्यू बघा. इथं जायचं आहे आम्हाला, इथं या डोंगराच्या पण वरती जायचं आहे, या डोंगराच्या वरती. गाईज काय सांगू, कंडिशन अक्षरशः मारायला आलो, एवढी घाण कंडिशन झाली. पूर्ण पूर्ण अंग थंड पडले, सगळं भिजून गेले. जवळजवळ 10-11-12 किलोमीटर चालत आलो आम्ही. काय सांगणार तुम्हाला आता आमची परिस्थिती. अजून पण जवळजवळ एक डोंगर चढायचं आहे, पूर्ण वाट लागली. हॅलो गाईज, आम्ही गेले 1.5 तास चालतोय नुसता भर पावसामध्ये. पूर्ण धुकं आहे, रस्ता पण समजत नाही आम्हाला. बघा आम्ही लोकेशनवरती चाललोय, लोकेशन बघत चाललोय गाईज. आम्ही बघू आता अजून किती वेळ लागतोय. बघा बघा पप्पाने आवाज दिला, बघू शकता. अजून हे इकडे अजून गाईज पोहोचलो नाही आम्ही. फायनली गाईज आम्ही इथं आलो आता वरती टेकडीला. 2.5 तास चालून 2.5-3 तास चाललोय आम्ही. अवस्था लय बेकार झाली, माझी फॅमिली पण चालली आहे. बघू शकता कॅमेरा बाय, खाली काहीच दिसत नाही, काहीच नाही. तरी अजून थोडं बाकी चालायचं. पोहोचलोय मंदिरापाशी. वर्सोबाई टेम्पल. आमचं कुलदैवत वर्सोबाई माता, बघू शकता. वर्सोबाईचं मंदिर बघा गाईच. अजून काम चालू आहे देवीचं मंदिराचं. एवढ्या अडचणीत पण वरती थोडी पब्लिक आहे बघा. मंदिराचं काम चालू आहे आता, बघू शकता. खूप भारी वाटतंय वरती. आई वर्सोबाई. तर झालंय आमचं दर्शन, आता निघालोय घरी माझ्या गावी.